विधानसभा निवडणुकीत आमच्या जागा 200च्या आसपास येतील असं डॉक्टर भागवत कराड म्हणाले। डॉक्टर भागवत कराड बजेटवर बोलताना म्हणाले, या बजेटमध्ये सर्वांच्या हिताचा विचार करून हे बजेट मांडलं आहे। या बजेटच्या माध्यमातून भारत एक विकसित राष्ट्र, आत्मनिर्भर राष्ट्र करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। तसंच अमित शहा यांच्यावर बोलताना भागवत कराड म्हणाले, अमित शहांना तडीपार म्हणणं चुकीचं आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल शरद पवारांना माहिती असायला हवा होता। सुप्रीम कोर्टाने अमित शहांना न्याय दिला आहे। तसंच आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देणं ही भाजपाची भूमिका आहे। सर्व मागासलेल्या लोकांच्या हक्काचे संरक्षण झालेच पाहिजे। तसंच संजय राऊत यांच्यावर भागवत कराड बोलताना म्हणाले, संजय राऊत यांची दररोजच पत्रकार परिषद असते, ते दररोज काहीतरी बोलतच असतात। तसंच विधानसभावर बोलताना ते म्हणाले, भाजपाला विधानसभा निवडणुकीत 200 जागा मिळतील, आमच्या जागा 200च्या आसपास येतीलच असा विश्वास डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केलाय। बाईट डॉक्टर प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या मार्गदर्शनामुळे भारत देशाचं बजेट आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी 23 जुलैला पार्लमेंटमध्ये सादर केलं। भारत देशाची इकॉनॉमी आता 10व्या नंबरवरून 5व्या नंबरला आली आणि या बजेटमध्ये सर्व समाजातील जनतेला बरोबर घेऊन ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, उद्योजक असेल, कामगार असेल, विद्यार्थी असेल, महिला असेल, युवा कार्यकर्ता असेल, शेतकरी असेल, सर्वांना घेऊन सर्वांच्या विकासासाठी हे बजेट मांडलेलं आहे। एकंदरीत बजेट एस्टिमेट जर पाहिलं तर 38 कोटीचं आहे आणि या बजेटच्या माध्यमातून भारत एक विकसित राष्ट्र, भारत एक आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्याचं सरकार प्रयत्न करत आहे। मला खात्री आहे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाचा विकास तर होतच आहे, पण भारत देश एक विकसित राष्ट्र बनवून सर्व जगाला एक मार्गदर्शन करणारा राष्ट्र होईल। संजय राऊतांना कोकणातील दशावतार म्हणायचं का, असा प्रश्न आनंद परांजपे यांनी केलाय। अमित शहा आणि अजित पवार यांच्यामध्ये जर दिल्लीमध्ये कुठल्याही बैठकी घडल्या असतील, अशा बैठकींना कुठल्याही प्रकारे मास्क लावून अथवा टोपी घालून जाण्याचा अजित पवारांना गरज नाही। कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे एकमेकाला उघडपणे भेटतात, त्याबद्दल मीडियाला देखील कळवतात। कल्याण पूर्व ही जागा भारतीय जनता पार्टीची असून त्यामध्ये निवडून आलेले आमदार हे गणपत गायकवाड यांनी जे काही कृत्य केले ते निश्चित आहे। परंतु आता भारतीय जनता पार्टीने कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच संजय राऊत यांच्यावर बोलताना ते म्हणाले, रोज 10 वाजले की महाराष्ट्राची करमणूक करण्याची त्यांना सवय लागली आहे। संजय राऊत यांना आम्ही कोकणातील दशावतार म्हणायचं का, असा प्रश्नही त्यांनी केलाय। तसंच त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं आनंद परांजपे यांनी टीका केली आहे। बाईट याला अधिकचं महत्त्व द्यायची गरज नाही। सर, आज संजय राऊत म्हणाले अजित पवार हे फिरता रंगमंच आहे, काय रोज 10 वाजले की मीडिया समोर येऊन महाराष्ट्राची करमणूक करायची त्यांना सवय झालेली आहे। ते जर माननीय अजितदादा पवार साहेब यांना फिरता रंगमंच बोलले असतील तर संजय राऊत साहेबांना मग आम्ही काय कोकणातला दशावतार म्हणायचा? फार संजय राऊतजी जे म्हणतात हे फार गांभीर्याने घ्यायची काही गरज नाही। सर, एक वेगळा प्रश्न आहे, कल्याणमध्ये गणपत गायकवाड आहे, यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या विधानसभामध्ये निवडणुकीमध्ये लढणार आहेत असं कळतं। कल्याण पूर्वची जागा ही भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून गणपत गायकवाड निवडून आले होते। आमदार गणपत गायकवाड हे एका जबाबदारीच्या पदावर असताना जे काही त्यांनी कृत्य केलं हे तर निषेधार्ह होतच आहेच, पण त्या जागेवर भारतीय जनता पार्टीने कोणाला उमेदवारी द्यावी हा भारतीय जनता पार्टीचा निर्णय असेल आणि त्यामुळे त्याच्याबद्दल महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी फार काय त्यावर बोलू इच्छित नाही।
सामूहिक नेतृत्वातून महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांची पत्रकार परिषद संपन्न झाली त्यावेळी ते म्हणाले, हा सोहळा समाधान व्यक्त करण्यासाठी आहे. कल्याणराव लोकसभेत आले आणि काँग्रेसने त्यांना पाठवले. राजेश टोपे यांच्या चातुर्य दाखवून कल्याणरावांना मान्यता दिली गेली. महाराष्ट्राचे चित्र बदलायचा निर्धार आम्ही केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि इतर पक्ष एकत्र आले, जनमत तयार करण्यासाठी कामे केले आणि 31 जागा विजयी झाल्या. महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकांनी प्रामाणिकपणे कष्ट केले. देशाचे नेतृत्व संसदीय लोकशाहीला संकटात आणत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी सामूहिक नेतृत्वातून प्रयत्न करणार आहोत. आचारसंहितेच्या काळात महत्त्वाची कामगिरी करणे आवश्यक आहे. आम्ही तिन्ही पक्षाचे लोक एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याचं काम करणार आहोत. आम्ही आणि तुम्ही सामूहिक प्रयत्नांनी महाराष्ट्राचा चेहरा बदलून टाकू, असं शरद पवार म्हणाले. बाईट शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष. सातारा आणि साताऱ्याचा इतिहास या संबंधी बोलायचं म्हणजे तर तासनतास लागते. महाराष्ट्राचा इतिहास घडवण्यासाठी ज्या परिसरांनी आयुष्यभर प्रयत्नाची पराकाष्ठा केली याची जर मालिका निर्देशावर ठेवायची असेल तर त्याची सुरुवात ही सातारपासून होते आणि ती सातारशिवाय पुरी होऊ शकत नाही. विविध क्षेत्रामध्ये अनेकांनी काम या ठिकाणी केलं. महाराष्ट्राचा आणि भारताचा स्वातंत्र्य लढा हा जर आपण पाहिला आणि त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं अशा सगळ्या मान्यवरांची यादी आपण बघितली त्यानंतर त्याची फार मोठी जागा ही सातारकरांनी घेतली. इंग्रजांना सुद्धा त्यांचा स्मरण कायम करावं लागेल अशा प्रकारचा संघर्ष करण्याच्यासाठी ज्यांनी भूमिका कटाक्षानं बजावली त्याच्यामध्ये सातारकरांच्या शिवाय तिची पूर्तता होऊ शकत नाही. आज या ठिकाणी आपण वित्त मंडळाच्या वतीनं स्मरणिका काढली आणि साताऱ्यातनं आलेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व दाखवले अशा अनेकांची जी नावं आपण वाचली ती एवढी मोठी यादी कदाचित इतर महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार नाही. अनेक क्षेत्रामध्ये काम केलं. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची यादी आहे, लोकप्रतिनिधींची आहे, राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्यांची आहे. एक प्रकारचा हा सगळा इतिहास या निमित्तानं मांडला गेला. दोन गोष्टीची मला याच्यात कौशल्य दिसते. मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये एक नाव गळलं आणि त्यांचं नाव रणजी कुफर. कुफर हे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. फार लोकांना त्यांची कमी माहिती आहे. लोकांना कुफर इंजिन आणि त्याचे निर्माते म्हणून कुफरांची ओळख होती. पण रणजी कुफर एक अत्यंत महत्त्वाचं कर्तृत्वान असं व्यक्तिमत्व होतं हे सातारचं होतं आणि त्या राज्याच्या मुंबई राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. दुसरं नाव एक त्यांच्याकडून चुकून गेलं की सगळ्या सातारकरांच्या यादीमध्ये या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक श्रीनिवास पाटील यांना माहीत असावं असं मला वाटत होतं. पण एक तर वयामुळे विस्मरण झालं असेल
आणि ते नाव म्हणजे नांदू असं कुणीच नाही. लक्षात आलं का? माझे वडील हे सातारा जिल्ह्याचे गाव नांदूर. ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्षाची भूमिका त्या काळात अनेक सातारकरांनी केली आणि त्यामुळं त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. सातारा जिल्ह्यातून त्यांना बाहेर पाठवलं गेलं. त्या अनेक कुटुंबांच्यामध्ये पवार कुटुंबाची एक व्यक्ती होती. त्यांची तिथून हकालपट्टी झाली, फलटणला आले आणि फलटणच्या नंतर काही नातेवाईक होते काठाच्या बाजूला. त्या नातेवाईकांच्याकडे आश्रयाला जाऊन त्या ठिकाणी लहानशी शेतीवाडी घेऊन शेती करायला सुरुवात केली आणि नंतर पुढच्या पिढीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवण्याच्या दृष्टीने काही कारवाई केली. त्याच्यामध्ये माझ्याही कुटुंबाचं नाव घ्यावं लागतं. कल्याण पूर्व मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड असल्याने ही जागा भाजपच लढवणार असं रवींद्र चव्हाण म्हणाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजपच्या आगामी योजना देखील सांगितल्या. ते म्हणाले, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या असणाऱ्या कल्याण पूर्व मतदारसंघात ही जागा भाजपच लढवणार आहे. भाजप कल्याण जिल्हा कार्यकर्ते अधिवेशनात गायकवाड यांच्या समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. गणपत गायकवाड आणि सुलभा गायकवाड यांच्यासाठी पुढील कार्यकाळासाठी आग्रह अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. आपल्याला माहीत आहे की गेली वर्षानुवर्षे या भागामध्ये आमदार गणपत शेठ गायकवाड हे काम करतात, सातत्याने निवडून येत आहेत. आपला माणूस असंच त्यांना संबोधलं जातं. त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे आज ते बैठकीलाही होते. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा जी आहे आमदार म्हणून ते आहेत. आताही आपण पाहिलं असेल की महायुतीला विधान परिषदेमध्ये मतदान ज्यावेळेला आवश्यक होतं, कोर्टाच्या आदेशाने ते मतदानासाठी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी आले होते. त्यामुळे ही जागा जी आहे ती महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आता सद्यस्थितीत आमदार या ठिकाणी आहेत. संघटनात्मक ताकदही या भागांमध्ये भारतीय जनता पार्टीची अतिशय चांगली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असणं गरजेचं आहे. त्यांनी विचारलं की जागा कोण लढेल. त्यामुळे आता तर आमदार भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे भारतीय जनता पार्टी हा प्रथम दावा हा या सीटवरती हा आहेच. जसं डोंबिवलीमध्ये मी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आमदार आहे, पण त्याही ठिकाणी बरेच जण इच्छुक आहेत. ते स्वाभाविकपणे इच्छुक असणं हे काही चूक नाही, परंतु त्या पक्षाने दावा करणं हे पण योग्यच आहे. कार्यकर्त्यांनी तसंच राहिलं तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट राहते असं मला वाटतं. राज्यातील महिला शिक्षक, दुष्काळ, शेतकरी यांच्या प्रश्नांवर लक्ष देणार असं प्रज्ञा सातव म्हणाल्या. प्रज्ञा सातव म्हणाल्या, मी मनापासून सर्वांचे खूप धन्यवाद व्यक्त करत आहे आणि परत एकदा कामाला लागायचं आहे. महिलांचे जे काय प्रश्न असतील, महिलांवर अत्याचार होत आहेत, शिक्षण, दुष्काळ, शाळा आणि ग्रामीण भागामध्ये जे काय प्रश्न असतील त्यांच्यावर आम्ही लक्ष देणार आहोत. तसंच महाराष्ट्र राज्यामध्ये 12,000 मुली बेपत्ता झाल्यावर ते म्हणाले, हे खरोखर खूप चिंताजनक आहे. त्यांच्यावर गृह खात्यांनी कारवाई केली पाहिजे आणि दखल घेतली पाहिजे असं प्रज्ञा सातव म्हणाल्या. बाईट प्रज्ञा सातव. परत एकदा कामाला लागायचं आहे
आणि आता जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे, मग महिलांसंबंधित काही प्रश्न असतील जे महिलांवरती आज तुम्ही बघत असाल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे अत्याचार होत आहेत, परत मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आज बळीराजाचे जे प्रश्न आहेत, मग ओला दुष्काळ कधी येतो, कधी उन्हाळ्यांमधला जो दुष्काळ असतो, तर अशा पद्धतीने आणि पुन्हा त्यांना विम्याचे सुद्धा पैसे मिळत नाहीत बऱ्याच वेळा. तर शेतकरी बळीराजाला सुद्धा मदत करायची आहे. इतरही सुद्धा जे शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, जे ग्रामीण भागामध्ये ज्या शाळांची जी दुरवस्था झालेली आहे, मग जिल्हा परिषदेच्या काही शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांच्या मेंटेनन्सचे विषय असतील, इतर या सर्व विषयांवरती काम करायचं आहे. काही सिंचनाचे प्रश्न आहेत, त्याच्यावरती सुद्धा वर्कआउट करायचं आहे. अशा विविध प्रश्नांवरती मला काम करायचं आहे. महिलांच्या प्रश्नावर विशेष आपलं लक्ष असेल. राज्यात तरुणी आणि महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. 2019 ते 21 दरम्यान राज्यातून जवळपास 12,000 महिला अल्पवयीन मुली ज्या आहेत त्या बेपत्ता झाल्या असल्याची माहिती मिळते आहे. हे खरोखरच खूप चिंताजनक आणि हृदयविदारक आहे आणि ह्याच्यावरती गृह खात्याने योग्य ती कारवाई केली पाहिजे, योग्य ती दखल घेतली पाहिजे आणि अशा घटना या महाराष्ट्रामध्ये घडू नये यासाठी सुद्धा त्यांनी कठोरात कठोर यांनी कारवाई केली पाहिजे. राजू सातव यांची आठवण काढलेली आहे. त्याला स्मरण केलं. असा एकही दिवस, एकही क्षण जात नाही की राजू सातव साहेबांची आठवण येत नाही. ते एक अविभाज्य अंग आहे माझा. मी त्यांची अर्धांगिनी आहे आणि म्हणून कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करताना मी त्यांच्या नावाचं स्मरण करते आणि पुढे जाते. कारण त्यांच्या आशीर्वादानेच आज मी माझ्या पायांवरती, ते गेल्यानंतर सुद्धा मी आणि माझी 2 लहानगी लेकरं आम्ही खंबीरपणे आज केवळ त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही आज उभा आहोत आणि पुढची वाटचाल जीवन जगत आहोत. थँक्यू. संजय राऊत हे वायफळ बडबड करतात, कितीही निरर्थक बोलतात असं गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. गिरीश महाजन संजय राऊत यांच्यावर बोलताना म्हणाले, राज्यात नटसम्राट कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. संजय राऊत हे वायफळ बडबड करतात, काहीही निरर्थक बोलतात, ज्याला जिभेला हाड राहिले नाही, त्यामुळे त्यांच्या काही बोलणं उचित ठरत नाही. तसंच जागा वाटपावर बोलताना ते म्हणाले, जागा वाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, सर्व मिळून जागेचा फॉर्म्युला ठरवणार आहे. शरद पवार, मनोज जरांगे पाटील, भुजबळ, हाके सगळे बैठकीला येतील. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, त्याचं आम्ही स्वागत करू असं बच्चू कडूंनी म्हटलंय. बच्चू कडू काय म्हणले मला माहित नाही. शरद पवार साहेबांनी हाके, भुजबळ आणि जरांगेची बैठक घेऊन मराठा जो काही प्रश्न सुरू आहे याचा, तर तो मार्गी लावावा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. आपण त्याच्याकडे कसे बघतो? मला तर वाटतं म्हणजे आम्ही तर त्या दिवशी तोच प्रयत्न केला होता. आम्ही बैठक बोलवली सह्याद्रीवर गेल्या 3 आठवड्यापूर्वी, 15-20 दिवसापूर्वी. आम्ही सर्व पक्षीय नेते त्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं, त्यांची बैठक लावली होती. विरोधकांनी तर पाठच फिरवली, ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आले नाहीत. आणि म्हणून मला तेच वाटतं की हा प्रश्न जो आहे हा सर्वांनी मिळून सोडवायचा आहे. यामुळे थोडा जातीय सलोखाही राहिला पाहिजे आणि त्या जातीमध्ये जी तेढ निर्माण होते ती काही कुठेही या राज्याला, या देशाच्या हिताची नाहीये. आणि म्हणून आमचा प्रयत्न तोच होता. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री यांनी त्या दिवशी मिटिंग कॉल केलेली होती, पण दुर्दैवाने विरोधकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला, ते आले नाहीत. आणि एकीकडे बहिष्कारही टाकायचा आणि एकीकडे दुसरीकडे ही भाषा करायची. पण ते जर असं म्हटलं असेल पवार साहेब तर स्वागत आहे, त्यांनी प्रयत्न करावेत. खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपन्न. बघूया खासदार सुनील तटकरे यावेळी काय म्हणाले. अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात नवे विचार मांडले आहेत. जनसन्मान यात्रा ऑगस्टपासून नाशिकहून सुरू होईल आणि विविध योजनांची सुरुवात झाली आहे, जसं लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. शेतकऱ्यांना थकीत बिल माफ करून 12 तास वीज मोफत मिळेल आणि हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळेल. तसंच जागा वाटपाबद्दल बोलताना सुनील तटकरे म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. जागा वाटपाच्या संदर्भात लवकरच माहिती दिली जाईल. तसंच अनेक मुद्द्यांवर बोलताना ते म्हणाले, संजय राऊत यांनी 2019 मधील महाविकास आघाडी स्थापन केली आणि जनतेच्या कौलाला छेद दिला आहे असं टीकास्त्र फेकलंय.
तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य पावले उचलली जातील. आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची स्वच्छ भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं थेटपणाने संवाद त्या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये माझी लाडकी बहीणची जी योजना आहे, महिला भगिनींच्या खात्यामध्ये 1500 रुपये दरमहा जमा होणे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत वर्षाला 3 LCB गॅस सिलेंडर्स SC, ST आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाच्यासाठी त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. ती एक महत्वाकांक्षी योजना आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, शेतकऱ्यांना बियाणं विनामूल्य आणि थकीत बिल इतके वर्षाचं शेतकऱ्यांचं शेती पंपाचं 3 HP ते 7.5 HP पर्यंत जे काही थकीत बिल होतं ते माफ होऊन पुढच्या कालावधीमध्ये 12 तास वीज त्या शेतकरी बांधवांना मोफत मिळणार आहे, ती योजना असेल. आणि विशेष करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, युवक आणि युवतींना दरमहा अर्हताप्राप्त विद्यार्थ्यांना 10,000 रुपये त्यांना प्रशिक्षणार्थी वेतन देण्यात येणार आहे. राज्यातील 10 लाख विद्यार्थी भगिनींना 10,000 कोटी रुपयाचं प्रशिक्षण वेतन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर ती मधल्या कालावधीमध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं त्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. समाजामधल्या या आर्थिक बदलाचं महत्वाचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत राज्याच्या सरकारने या संदर्भामध्ये क्रांतिकारी निर्णय घेतला आणि त्याच माध्यमातून आदरणीय अजितदादा समजा महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी करणार आहेत. जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघातून यात्रा जाईल. सुरुवातीच्या कालावधीमध्ये सर्व घटकांशी त्या ठिकाणी त्यांचा संवाद होईल. काही सत्रामध्ये शेतकरी वर्ग, कांदा उत्पादक शेतकरी असेल त्यांच्याजवळ संवाद होईल. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी सुद्धा संवाद करण्याचा आम्ही त्या ठिकाणी नियोजित करतो आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की या संबंध योजनेच्यामुळे जनतेच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आनंदाचं वातावरण निर्माण झालेलंच आहे. परंतु विरोधक या योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळी टीका टिप्पणी करण्याचा जो काही प्रयत्न करतायत, योजनेची फलश्रुती थेटपणाने महिला भगिनींच्या खात्यामध्ये ज्यावेळेला रक्कम जमा होईल त्या क्षणाला त्या दिवशी त्या ठिकाणी सुरू होणार आहे. या दृष्टिकोनातून सुद्धा आपण पाहिलं तर 31 ऑगस्टपर्यंत जरी अर्ज स्वीकारण्याची मुदत दिली असली तरी ऑगस्ट महिन्यामध्ये जरी अर्ज दाखल झाले तरी त्यांना लाभ जुलै महिन्यापासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने त्या ठिकाणी मिळणार आहे. या योजनेच्या बाबतीमध्ये काही शंका असतील तर त्याचंही निराकरण करणं, अधिक या योजनेच्या बाबतीमध्ये इतर काही बाबी असतील तर त्या सुद्धा समजून घेणं, असाच अजितदादांच्या जनसन्मान यात्रेचा त्या ठिकाणी हेतू आहे. आणि ही बाब स्पष्ट आहे की 2 महिन्यांनी आम्हाला सर्वांनाच महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. पण निवडणुकीला सामोरं जात असतानाच विकास, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, हा आमची राजकीय विचारधारा आणि मग जनतेच्या दृष्टिकोनातून घेतलेले अत्यंत महत्त्वाचे क्रांतिकारी निर्णय हे या माध्यमातून थेटपणाने सामान्य मतदारांपर्यंत कसे पोचता येतील, हाच या त्याच्या पाठीमागचा हेतू त्या ठिकाणी आहे. आज मी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्या समेत माझे फ्रंटलचे सर्व पदाधिकारी 2 दिवस आम्ही नाशिकच्या दौऱ्यामध्ये आहोत. तर इथला झाल्याच्या नंतर मग देवाला होईल, मग सिन्नरला होईल, कोपरगावला होईल, संध्याकाळी येवल्याला होईल, उद्या सकाळी निफाडला आहे, नंतर मग दिंडोरीला आहे. अशा पद्धतीचा दौरा मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. पुढच्या टप्प्यामध्ये इतरही ह्याच्यामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणाहूनही जनसन्मान यात्रा जाणार आहे त्या ठिकाणी त्याच्या पूर्वतयारीसाठी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि माझी सर्व टीम त्या ठिकाणी जाणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. आपल्याला काय मोकळेपणाने संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी विनंती आहे. साहेब, आपण जिल्ह्याचा आढावा घेतोय. स्वतःच्या हितापेक्षा जनतेच्या हितासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि या पदाला न्याय मिळवून देऊ, असं शिवाजीराव गर्जे म्हणाले.
शिवाजीराव गर्जे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी शिवाजीराजे गर्ज आणि राजेश विटेकर निवडून आलो आहे. अजित पवार यांचा वादा पक्का आहे. एकच वादा अजित दादा, असं ते म्हणाले. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सर्व मंत्री आणि आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी होत्या. स्वतःच्या हितापेक्षा जनतेच्या हितासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि आम्हा या पदाला न्याय मिळवून देऊ, असंही ते म्हणाले. तसंच त्यांनी संजय राऊतवर टीका करताना म्हटलं, काही लोकांना दररोज बोलल्याशिवाय जमत नाही, त्यातलाच तो एक प्रकार आहे. तसंच बाबाजानी दुराणीवर बोलताना ते म्हणाले, काही लोक संधी शोधत असतात, संधी मिळाली की तिकडे जात असतात. त्या व्यक्तींना 12 वर्ष विधान परिषदेमध्ये पाठवलं, त्या व्यक्तीने अजित पवार यांच्याबरोबर राहून फायदा करून घेतला. आता जी निवडणूक झाली त्यामध्ये सर्वांनीच पाहिले आहे की कोण कोणासोबत आहे. भविष्यात आमच्याकडे मतं वाढलेली तुम्हाला दिसतील, असं शिवाजीराव गर्जे म्हणाले. बाईट शिवाजीराव गर्जे, आमदार. यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी होत्या. त्यामुळे विधान परिषदेमध्ये जाण्याचं भाग्य आम्हा दोघांनाही लाभलेलं आहे. याचा पुरेपूर फायदा आणि उपयोग आमच्या स्वतःच्या हितापेक्षा जनतेचं हित, सर्वसामान्यांचं हित यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करून त्या पदाला न्याय देऊ. म्हणजे फिरता रंगमंच आहे अशी टीका संजय राऊत यांनी आज केलेली आहे. काही लोकांना दररोज बोलल्याशिवाय जमत नाही, त्यातला तो प्रकार आहे. परंतु तुमच्या पक्षातील अनेक आमदार, अनेक नेते मंडळी जे आहेत ते शरद पवार यांच्या गळाला लागताना पाहायला मिळतात. बाबाजानी दुराणी जे तुमच्यासोबत काही काळापर्यंत होते, आता ते शरद पवारांच्या गटात दाखल झालेले आहेत. अशी इन्कमिंग अशीच होत राहणार आहे का? काही लोक संधी शोधत असतात, संधी मिळाली की तिकडे जातात. ज्या व्यक्तीला 12 वर्ष विधान परिषदेमध्ये पाठवलं आणि ज्या व्यक्तीने माननीय अजितदादांबरोबर राहून फायदा घेतला ते गेलेले आहेत. बाकी जी निवडणूक झाली त्यामध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे की कोण कोणाबरोबर आहे. उलट आमच्याकडे मतं वाढलेली तुम्हाला दिसलेली आहे. आमची मतं जास्त पडलेली, जास्त आम्हाला मतं मिळाली, हे दुसऱ्याची मिळालेली. त्यामुळे आमचे लोक जाणार नाहीत. हे अपप्रचार जो चालू होता त्याला आता त्यानंतर मला वाटतं अपप्रचार बंद झालेला आहे. ते जाणार इकडे जाणार, कोण कोणाच्या संपर्कात आहे ते आता या निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे सर्वांना. विधान परिषदेची आमदार हा एक माझ्यासाठी अनुभव आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आमदार पदाच्या अनुभवावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की विधान परिषदेची आमदार ही एक ओळख आणि महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. मी आमदार पदाची आणि मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसंच हरिभाऊ बागडे यांचे वर्णी लागल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हरिभाऊ बागडे यांची वर्णी लागली आहे, ते आमचे राजकारणातील पितामह आहेत, असं त्यांनी सांगितलं. वाढदिवस साजरा करण्याच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे यांनी सांगितलं की माझा वाढदिवस साजरा मी करत नाही, मला ते आवडत नाही, म्हणून मी कार्यकर्त्यांना आव्हान केले होते की येऊ नका. त्याचं मला खूप कौतुक वाटतं, आनंद आहे. जुन्या जाणत्या कशा, आता मी जुनी कुठे, मी नवीन आहे. परवाला एक तुम्ही व्हिडिओ ट्विट केला होता, कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं, वाढदिवसाला मुंबईमध्ये कोणी येऊ नका, गर्दी करू नका. उद्या तुम्ही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत, प्रथमच आमदारकीची संधी मिळाल्यानंतर दौऱ्यावर जाणार, कशा पद्धतीचं एकूणच? मी वाढदिवस माझा साजरा करत नाही, मला ते फारसं आवडत नाही, कारण माझा जन्म त्या तारखेला झाला, याच्यात माझं काही असं मोठं योगदान आहे वगैरे, आणि तो दिवस साजरा करावा असं मला वाटत नाही. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही कोणीही माझ्या वाढदिवसाला येऊ नका, कारण शक्य नाही. कारण मला काही कार्यकर्ते एका तालुक्यातले किंवा एका मतदारसंघातले येणार नाही, राज्यभरातून येतील, आणि मग सगळ्यांना मला भेटून तो दिवस काय 7 दिवस जरी बसले तरी ते शक्य नाही होणार. आणि म्हणून मग कोणाचीच गैरसोय होणे म्हणून मी असं आव्हान केलं. उद्या मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर बीड जिल्ह्यामध्ये जात आहे, आणि मी तेव्हाही आव्हान केलेलं आहे की कोणीही JCBने माझ्यावर फुलं टाकू नये, कोणीही मोठे 100-200 किलोचे हार मला घालू नये, कारण माझे ते 5 लेकरं ज्यांनी जीव दिलेला आहे त्या दुःखामुळे मी काय असं फार मोठं सेलिब्रेशन करणार नाही. पण मी नक्की JCBने भगवान बाबांच्या मूर्तीवर फुलं उधळीन, मी नारायणगडाच्या दर्शनाला जाईन,
त्याच्यानंतर सावरगावचं दर्शन झालं की नारायणगड, आणि तिथून नंतर मी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन आणि मग गोपीनाथ गडाकडे जाईन. मग महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेईन. नाशिकमध्ये होत असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीस नरहरी झिरवळ अनुपस्थित. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिकच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने नाशिक पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत. सोबतच रुपाली चाणकर, मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, सूरज चव्हाण, युवक प्रदेश अध्यक्षसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. नेतृत्वाच्या पद्धत शासकता कशी निर्माण होईल, त्या नेतृत्वाला बदनाम कसं करण्याचा प्रयत्न केला जाईल, हे मात्र सातत्याने विरोधकांच्या कडनं त्या ठिकाणी घडत आलं. हे सुद्धा एकंदरीत या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना त्या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळू शकतं. आज आपण पाहतो की अजितदादांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातला मंत्रिमंडळाचा सहभागाचा 10वा अर्थसंकल्प मांडला. 50% लोकसंख्या असलेल्या या आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाने जी काही योजना सुरू करण्यात आली, ही योजना मांडण्याचं धाडस केवळ एकच व्यक्ती करू शकते. त्या व्यक्तीचं नाव आहे अजित पवार. हे आपण सर्वांनी आज टीकाटिप्पणी केली जाते. गेले 3-4 दिवस त्याच्याबद्दलचे वेगवेगळे प्रवास त्या ठिकाणी निर्माण केले जातात आणि प्रामुख्याने विरोधकांच्या कडनं या योजनेवरती टीका केली गेली की हा निवडणुकीचा जुमला आहे, निवडणुकीपुरतं मतदारांची मतं मिळवण्यापुरतं ही योजना त्या ठिकाणी केली जाईल. नंतर त्या योजनेसाठी लागणारा निधी सुद्धा शिल्लक राहणार नाही, अशा पैकी सुद्धा अपप्रचार त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला गेला. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक विधानसभेच्या नेत्यांची भाषण आपण पाहिली आणि महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची सुद्धा जर का आपण भाषण पाहिली, आणि काल संभाजीनगरला झालेल्या भाषणापासून ते मुंबईला वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भाषणाचं जर का आपण अवलोकन करण्याचा प्रयत्न केला तर या योजनेवरती टीका करण्याचाच प्रयत्न झाला. कोणीतरी एक नवीनच काढलं की अर्थ विभागाचा विरोध होता. सरकारला मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. विशेषतः मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व असल्याचा आरोप केला आहे. सरकारने EWS आणि SEBC सुरू ठेवावे आणि मुलांशी जीवघेणे खेळ करू नये असंही ते म्हणाले. सरकारचे लक्ष न देणे गर्वाचा कमी होण्याचे संकेत आहे असंही मनोज पाटील यांनी सांगितलं. त्यांनी नमूद केले की शरद पवार यांच्यावर टीका करत आपले मन आणि नियम महत्त्वाचे असल्याचंही सांगितलं. एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर त्यांनी आपल्या भूमिकेचं स्पष्टीकरण दिलंय. बघूयात ते यावेळी काय म्हणाले. बाईट मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलन. आपल्या 27 तारखेला जाणारे परवा हो जावंच लागतं. थोडं ती पूर्वीपासूनच परंपरा आहे. दुसरं, फडणवीस काल म्हणाले की जरांगेंना जेलमध्ये टाकण्याचा किंवा इतर काही कुठलाही आमचा डाव नाही, की नोटीस जी आली की रेग्युलर प्रोसेसचा भाग आहे असं त्यांनी उत्तर दिलं. नाही, फडणवीस दादांना हे माहीत नाही, फडणवीस साहेबांना, की इथून मागं 13-14 वर्षात काहीच नाही झालं. मग अचानक कसं, आणि मीच का किती 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 गुन्हे आहेत असे राज्यात फसवणुकीचे तर लाखात आहेत. मीच का फडणवीस साहेब? कारण दोनही खाते तुमच्याकडेच आहेत. मीच का गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं, गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात आसरू येत ते पुसलंय म्हणून घेरलंय मी आत्ताच का? बरं, मला कसली आधी नोटीस नव्हत्या. मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो, मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे. मी मुजोर नाही आहे. ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं. मान्य न्यायालयाचा मी अवमान कधीच होऊन दिला नाही. नीट तिथं गुपचीप गेलो होतो आम्ही, पब्लिक जमन म्हणून पुण्यात. आम्ही जामीन घेऊन आलो. आता नोटीस नाही, काय नाही आणि डायरेक्टच. बरं, डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं? बरं, काढीनात का ते? आता हरकत नाही. माझा काही संबंध नाही ना, ते व्यवहाराशी काही संबंध नाही. का घडून आणतात मग हे? कशामुळं?
मला बदनाम करायसाठी. आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात? छत्रपतींचा इतिहास दाखवला, शान आहे उलट माझी. त्याच्यात काय शंभूराजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही. मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं किंवा माझ्या 2-3 बांधव त्याच्यात होते. यांनी सम्यारम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय आम्ही पोरच होतो सगळे, लय वय पण नव्हतं, केलं दाखवलं. पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही. मी गोरगरिबांचं काम करतोय, मला करू दिलं पाहिजे. उघडं पाडायचं काम करू नये, अभियान राबवू नये, बदनाम करण्याचे. माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावून नाही. हे बघा, तुम्ही जेवढं गोडी गुलाबीनं हाताळतात ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. मी एवढंच सांगतो. मूळ प्रकरण काय होतं जे तुमच्यावर केस आहे, तुम्हाला वॉरंट येतं, तुम्ही नाटक दाखवलं होतं नंतर, तर त्याचे किती पैसे राहिले होते? मग तुम्ही शेत विकून त्यातले काही पैसे दिले, मग तुम्ही पैसे दिले तर केस कशी काय शिल्लक राहिली, काय भानगड आहे? नाही, मी कालच सांगितलं ते, आता सविस्तर सगळं. त्यामुळं त्याच्यावर आता डबल बोलणं योग्य नाही. कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला, त्याच्यात तोटा आलेला तोटा ठिकाणी वाटून घेतला, आपण आपल्या माणसाला देऊन टाकला. मी तुमचे दिले, दुसरे महाराज म्हणून त्यांनी यांचे दिले, ज्याचे राहिले त्यांनी त्यांना चेक दिले, मी त्यांचे देतो म्हणे. हे प्रकार आहे. आपण नाकारत नाहीत ना, खोटं नाही ना बोलत आपण. मग आता त्यांनी दिले का नाही दिले हा सुद्धा भाग आहे. त्यांनी जर दिले असले तर मला काय माहीत नाही त्यातलं, म्हणून मी माझं सरळ असतं बघा. आणि आत्ताच का, म्हणजे इथून मागं 13-14 वर्षात काहीच नाही, आणि आत्ताच कसं काय आलं नुसतं? या प्रकरणी जे याचिकाकर्ते नाटकवाले निर्माते किंवा ते हयातीत नाही, तर मग याचिकाकर्ता आहे का नाही आहे त्या तुमच्या केसमध्ये? ते नाही हो, मला माहीत नाही ते आपल्याला. कारण आपला सरळ स्वभाव आहे. आपण काम केलं, आपण त्यावेळेस होतं ते आम्ही देत राहिलो इमानदारीनं. एका माणसाचे वाटून घेतले होते, ते काय माणसं घेत ना आमच्याकडे, असं थोडंच देऊन टाकले इमानदारीनं. आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून 1 लाखाहून अधिक झाडे लावण्याचा संकल्प. आईच्या नावाने 1 झाड ही संकल्पना घेऊन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज बोरिवलीतील आपल्या आई आणि वडिलांच्या नावाने 1 झाड लावले. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात 1 लाखाहून अधिक झाडे लावण्याचा संकल्प केल्याचे पियुष गोयल यांनी सांगितले आहे. यावेळी माजी खासदार गोपाल शेट्टी आणि आमदार सुनील राणे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पर्यावरण हेतु जो कल्पना की है कि देश भर में सभी अपनी माँ के नाम पर एक पेड़ लगाएं, देश भर में एक उत्साह, देश भर में एक संवेदना पर्यावरण को लेकर उठाने का ये एक प्रयास है. और मैं मानता हूं कि जैसे एक व्यक्ति अपनी माँ के नाम पेड़ लगाता है तो एक जुड़ाव हो जाता है उनका उस पेड़ के साथ. महाराष्ट्राला नाटकाची मोठी परंपरा. नाट्यसृष्टीचे अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे, असं संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसंच नाट्यसृष्टीकडून त्यांना दुर्लक्षित केल्याचा आरोप देखील केलाय. नीती आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत पैसा देण्याच्या आधारावर भाजपाच्या राज्यांना फायदा होत असल्याचं सांगितलं. ममता बॅनर्जी यांनी अपमानित करणे लोकशाही शोभा देत नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसंच शिंदे आणि फडणवीस यांच्या गुप्त बैठकीची आणि शिंदेच्या चित्रपटाच्या योजनांचीही अवलोकना केली. तसंच महायुतीच्या जागा वाटपावर भाष्य करताना मुख्यमंत्री पद कोणाला मिळेल हे देखील विधानसभेच्या निकालानंतर कळेल, असंही त्यांनी सांगितलं. तसंच लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी टीका केली आहे. बघूयात ते यावेळी काय म्हणालेत. बाईट. आर्थिक, औद्योगिक, एजुकेशन सभी के बारे में एक दिशा देना, योजना देना, पैसा देना. लेकिन जिस तरह से बजट बना है उसी तरह से नीति आयोग काम करता है. बात जो आपने है
जहाँ बीजेपी का राज्य है, बीजेपी का स्टेट है, वहाँ पैसा देना है, वहाँ योजनाएं बनाना है। अब इसीलिए तो स्टालिन साहब ने या और भी मुख्यमंत्री, तेलंगाना के मुख्यमंत्री या हिमाचल के मुख्यमंत्री ने बहिष्कार किया। ममता जी चली गई, ममता जी को बोलने नहीं दिया, ममता जी को अपनी बात रखने नहीं दी। पश्चिम बंगाल जैसी एक बड़ी राज्य के मुख्यमंत्री को इस तरह से अपमानित करता, उनका माइक बंद करना, ये लोकतंत्र को शोभा नहीं देता है। हमारे माइक बंद किए जाते हैं, राज्यसभा हो या लोकसभा हो, लेकिन प्रधानमंत्री के सामने एक राज्य के मुख्यमंत्री को बोलने से रोकना, वो अपनी बात बोल रही है। बहुत से मुद्दे हैं राज्यों के, जीएसटी का परतावा है और भी है। केंद्र ने मदद करनी चाहिए। केंद्र सरकार अगर कुर्सी बचाने के लिए आंध्र प्रदेश और बिहार को भर भर के देती है, तो यह अधिकार सभी राज्यों का है। ये पैसा केंद्र सरकार का नहीं है, मोदी जी के गुजरात से नहीं आता है या अमित शाह जी के गुजरात से नहीं आता है पैसा। अब जो बांट रहे हो, ये देश की जनता का पैसा है, वो टैक्स कलेक्शन है, वो जीएसटी है। क्या मिला महाराष्ट्र को? मुख्यमंत्री गए वहां, गाड़ी पर हाथ घुमा कर आ गए, मिला क्या महाराष्ट्र? तो ममता जी का जो एक मुख्यमंत्री का अपमान हुआ है, ये ठीक नहीं है, इतने में कहूंगा। ठीक है, नीतीश कुमार ने क्या किया मालूम नहीं, लेकिन नीतीश कुमार के प्रतिनिधि के तौर पर उनके केंद्रीय मंत्री वहां मैंने देखा है। नीतीश कुमार जी की मानसिक हालत ठीक नहीं है, ऐसे लोग बोलते हैं, इसलिए उनको वहां नहीं लाया गया होगा, क्या अभी बता सकता हूं मैं, लेकिन उनके केंद्रीय मंत्री वहां बैठे थे, मैंने देखा। तर राष्ट्रवादी सत्तेत सामील होण्यापूर्वी अजित पवारांनी अनेकदा अमित शहाची गुप्त भेट घेतली होती. जवळपास 10 वेळा भेटी झाली. एवढ्याच नव्हे तर मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीत जायचे आणि फ्लाईटचं तिकीट बुक करताना देखील ते ए पवार या नावाने फ्लाईटचं बुकिंग करायचे आणि ह्याचा सगळ्याचा गोंधळ हा स्वतः अजित पवारांनी केला. तसं अगोदर देखील देवेंद्र फडणवीस शिंदेला भेटायला जायचे, पुढे घालून, परक्याप घालून, तोंडाला मुखवटे घालून. बघा, याचाच अर्थ असा, यांचं राजकारण किंवा यांचं कपट महाराष्ट्र संदर्भातलं किती आधीपासून सुरू होतं, हे तुम्हाला आता हळूहळू स्पष्ट होत आहे. महाराष्ट्राला रंगमंच किंवा नाटकाची फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या रंगमंचानं अनेक मोठे मोठे कलाकार दिले, अगदी बालगंधर्वांपासून डॉक्टर श्रीराम लागूंपर्यंत, नाना पाटेकरांपर्यंत, अलीकडे प्रशांत दामल्यांचा आपण पाहतो, अनेक मोठे मोठे कलाकार दिले. अनेक परंपरा आहे नाट्यसृष्टीची महाराष्ट्रात. त्या नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे. यांना सुद्धा यापुढे रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभागी करून घेतला पाहिजे, कारण इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात, इतक्या उत्तम पद्धतीने आपले चेहरे बदलतात, इतक्या उत्तम पद्धतीनं फिरत्या रंगमंचावर काम करतात राजकारणातल्या. आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून वगैरे वगैरे वगैरे, खोट्या मिशा लावून फिरणार. हे दिल्लीत अमित शहाना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते. आणि हे दोघे बोलतायत, ते लोक त्यांना ओळखत नव्हते, म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला, किती हुबेहूब मेकअप. म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की हे कलाकार, या कलाकारांनी राजकारणातल्या मराठी नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपट पडद्याचं फार मोठं नुकसान केलं. आता एकनाथ शिंदे वगैरे लोक सिनेमे काढतायत खोट्या कथा लिहून,
त्यांनी स्वतःवरती हे जे त्यांनी जे नाटक रचलं होतं त्याच्यावर एखादं नाटक, एखादा सिनेमा जर त्यांना लिहिता येत नसेल तर मी उत्तम लेखक आहे, मी लिहितो आणि मला हे प्रसंग त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. एकनाथ शिंदे हे आतापासून बेश बदलून जात नव्हते. चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाच्या विसर्गात घट. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. तसंच चांदोली धरण परिसरामध्ये गेल्या 8-10 दिवस सतत मुसळधार अतिवृष्टीचा पाऊस पडल्याने वारणा नदीला पूर आला होता. या पुराचं पाणी वारणा नदी काठच्या हजारो एकर शेतीच्या पिकात घुसले होते. तसेच या परिसरातील भाजीपाल्या पिकांचे नुकसान झाले आहे. बरेच दिवस शेती पिकात पाणी राहिल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचं चित्र सध्या या परिसरामध्ये बघायला मिळत आहे. तसंच वळवा आणि शिराळा तालुक्यातील अनेक घरांचे पडझड नुकसान देखील झाले आहे. तसेच कालपासून पावसाने उघडीप दिल्याने वारणा नदी पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आमदार हिरामन खोसकर यांना उमेदवारीसाठी अडचण. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी आयात विरुद्ध स्थानिक संघर्ष उफाळला आहे. स्थानिक भूमिपुत्राचा आढावा बैठकीत निर्णय घेतला गेला आहे. आयात उमेदवार दिल्यास त्यात विरोध करून बाहेरचे पार्सल परत पाठवले जाईल. तिकीट देताना स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मतफुटीचा ठपका पडल्यामुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार हिरामन खोसकर यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अडचणीचा सामना करावा लागणार आहे. माजी आमदार निर्मला गावित यांनाही यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आजची जी ही बैठक आयोजित केली केली सन 2024च्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज ही बैठक आयोजित केलेली आहे सर्व आदिवासी बांधवांची. आपण इच्छुक असल्याचं समजतो. निश्चित मीच नाही, माझ्या बरोबर आजच्या बैठकीला उपस्थित असलेले आमचे आदरणीय जोले साहेब माजी आमदार ते सुद्धा इच्छुक आहेत. आमचे रविभाऊ ते सुद्धा इच्छुक आहेत. आमचे विनायकजी माळेकर ते सुद्धा इच्छुक आहेत. भाऊराव डगळे आहेत ते इच्छुक आहेत. पांडुरंग दादा पण इच्छुक आहेत. आमचे मेंगर साहेब इच्छुक आहेत. आमचे पृथ्वीराज लांडे ते सुद्धा इच्छुक आहेत. या ठिकाणी आपण मध्यंतरी मुद्दा उचलला होता बाहेरचे पार्सल. नेमकं बाहेरचं पार्सल कोण? आपल्याला दिसत असेल की ज्यांना आम्ही धोबी बचत केलं 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी सुद्धा बाहेरचे मॅनेजर या ठिकाणी आमच्या मतदारसंघावर राज्य केलं 10 वर्षे, पण त्यांना सुद्धा हाकलण्याचं काम आम्हीच केलं आहे. आणि आत्ताही पुन्हा 2024च्या निवडणुकीमध्ये की ज्यांना 2019ला आम्ही सगळ्या समाज बांधवांनी एक वज्रमुठ केली आणि त्या वज्रमुठीच्या माध्यमातून जे हिरामन खोसकर नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी देवळाली मतदारसंघातले आहेत, परंतु त्या स्थानिकांच्या जवळचे वाटत असल्याने आम्ही सगळ्यांनी मिळून आदिवासी समाजाने निर्णय घेतला की खोसकरांना ह्या वेळेला संधी देऊ. परंतु त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचं आदिवासी समाज बांधवांच्या प्रती कुठलाही न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं नाही आणि म्हणून त्यांनी दुसरीकडे जावं, दुसरीकडे उमेदवारी मागावी. या मतदारसंघामध्ये आमचे जेवढे स्थानिक उमेदवार आहेत हे कॅपेबल आहेत, प्रत्येकाने क्षमता आहे, प्रशासनाचा अनुभव आहे आणि म्हणून माझ्या सहित आम्ही सर्वजण इच्छुक आहेत आणि जो पक्ष आम्हाला प्रामाणिकतेने उमेदवारी देईल आम्ही सगळे एकत्र मिळून त्यांच्या पाठीशी उभे राहू. सारे एकजुटीने विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवू असं प्रवीण दरेकर म्हणाले. प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद संपन्न झाली त्यावेळेस ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, महायुतीच्या एकजुटीने विधानसभेवर भगवा झेंडा फडकवू. रायगड महायुती वाट टाळा. एकमेकांच्या वक्तव्याचा परिणाम निवडणुकीवर होईल. नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील यांनी 288 जागा लढण्याची क्षमता दर्शवली आहे. भाजप नाही, महायुती एकत्र लढणार असल्याचं ते म्हणाले. रोहित पवार 70 जागा आम्ही देऊ. शिंदेच्या शिवसेनेकडून 93 ठिकाणी जे आहेत ते निरीक्षक निवडणुकीचे नेमलेले आहेत. त्यामुळे प्रश्न उभा आता पुन्हा केला जातोय की अजितदादांच्या वाट्याला काय झालं. नाही, मला वाटतं निरीक्षक नेमले म्हणजे तेवढ्या जागा निश्चित झाल्यात असं मानायचं कारण नाही. आता आमच्या दोन्ही दादांनी सांगितलं 288 जागा लढवल्या.
आम्ही 288 ठिकाणी प्रभारी नेमलेत, 288 जागा लढवणार आहोत का? त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक पक्ष हा त्या ठिकाणी चाचपणी करत असतो. आपल्यासाठी पोषक मतदारसंघ कुठले आहेत, उद्या महायुतीमध्ये मागायचे झाले तर आपण प्राधान्यानं आग्रहानं कुठले मतदारसंघ मागायचे, यासाठी त्यांची ती पूर्वतयारी असते. आणि त्याच्यामुळं प्रभारी नेमले, त्याचबरोबर आता निरीक्षक नेमले, म्हणजे त्या जागा त्या पक्षाला दिल्या असं काय मानायचं कारण नाही. महायुती तिन्ही पक्ष, तिन्ही नेते एकत्रितपणे त्या ठिकाणी जागा वाटप करतील, ज्याला आमचं वरिष्ठ नेतृत्व मान्यता देईल. आणि आम्ही सारे एकोप्यानं एकजुटीनं या ठिकाणी विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवू. त्याच्यामुळं निरीक्षक, प्रभारी यांच्यावर तिकीट वाटपात आपण अंदाज व्यक्त करू नये. रोहित पवार म्हणतात की अजितदादांचा महायुतीत सन्मान होत नाही. रोहित पवारांनी अजितदादांचा त्यांच्या राष्ट्रवादीत किती सन्मान झाला त्याचं उत्तर पहिलं द्यावं. त्यांचा वारंवार त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला, म्हणून अजित पवारांना अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली. शरद पवार साहेबांनी त्यांचे वेळोवेळी अधिकार द्यायचे, परंतु त्याची अंमल करायला द्यायचं नाही. सुप्रिया ताईंना कशा प्रकारे अजितदादा त्या ठिकाणी वैतागले होते हे रोहित पवार यांना सगळं माहीत आहे. आता तुम्ही सन्मान दिला असता तर या ठिकाणी ते कशाला आले असते. त्याच्यामुळे त्यांच्या अपमानाची आपण चिंता करू नका. महायुती त्यांचा सन्मान करेल, भाजप त्यांचा सन्मान करेल. आपण चिंता करायचं कारण नाही. आपल्या अपमानानं जयंत पाटील जाणार नाहीत याची आपण काळजी घ्या. आपण त्या ठिकाणी जाहीर मेळाव्यात वक्तव्य करता, त्याला जयंत पाटील तिथंच उत्तर देतात. त्याच्यामुळे आपण किती आपल्या अध्यक्षाचा सन्मान करता त्याचं पहिलं मूल्यमापन करा आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवायचं धाडस करा. रत्नागिरी जिल्ह्यातील 5ही विधानसभेच्या जागा मनसे लढणार अशी माहिती अविनाश अभयंकर यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील 5ही विधानसभेच्या जागा मनसे लढणार आहे. या दौऱ्यानंतर राज ठाकरे यांना अहवाल दिला जाईल. त्यानंतर राज ठाकरे देखील कोकणचा दौरा करतील अशी माहिती मनसेचे नेते अविनाश अभयंकर यांनी दिली. दरम्यान कोकणातील रस्त्यांची दुरवस्था आहे, पण पुढे त्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल अशी तीव्र प्रतिक्रिया देखील अभयंकर यांनी दिली. रत्नागिरीत पत्रकार परिषदेत अभयंकर यांनी ही माहिती सांगितली. तर लाडकी बहीणसारख्या योजना विधानसभेपूर्वी यशस्वी होणार का असा सवाल देखील अविनाश अभयंकर यांनी यावेळी विचारला आहे. बाईट अविनाश अभयंकर, मनसे. तुम्ही पत्रकार, अभ्यासक आहात. महाराष्ट्रावर कितीचं कर्ज? 8 लाख कोटी. तुमचा हात पटकन खिशाकडे गेला, आपले गेले की काय म्हणून. 8 लाख कोटीचं कर्ज 8 असताना योजना जाहीर करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं. लाडकी बहीण हेच म्हणताय ना, लाडका भाऊ. आता आज काहीतरी एक आजोबांना काहीतरी पेन्शन मी कुठल्या तरी पेपरमध्ये वाचलं, बरोबर आहे. मग आता काम करा, टकल्या लोकांना पण द्या काहीतरी. माझी केस गेलेली आहे. अहो, खिशात खळखळाट आहे, काही नाही आहे. लोकांपर्यंत त्यांच्या सामान्य गरजा पहिल्या पोचवा, कळलं का? तेरे लिए चांदी का बंगला बनाऊंगा, उसको सोने का ताला लगाऊंगा, ताले को हिरे की चाबी लगाऊंगा, असं करू नका. जनता सुज्ञ आहे. पैसे आहेत का आपल्याकडे? आणि जर असतील चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही करत असाल चांगलं, मग लोकांना त्याचा फ्लोचार्ट दाखवा, त्याचा कॅश फ्लो दाखवा की आम्ही अशा प्रकारे 35 ते 40,000 कोटीचं बर्डन पडणार आहे मिनिमम, ते 1,500-2 हजार रुपयांनी, बरोबर. अजून 10,000चा भाऊ आहे पुढचा, अजून आजोबा आहेत, अजून पुढच्या स्कीम याच्यात. अहो, तिजोरीत काही नाही. घोषणा करायला मला काय फरक पडतो? मी जाहीर करतो रत्नागिरीला 1 लाख कोटी देतोय म्हणून. फरक काय पडतोय? होणार आहे का? बरं, त्याच्या तुम्ही क्रायटेरिया बघितले आहेत का? ते क्रायटेरिया असे आहेत की ते विधानसभेपर्यंत पूर्णच होणार नाही आहेत. आणि झाले तर आनंद आहे, कौतुक करू. पण नाही झाले तर टीका होणारच ना. आम्ही राजसाहेबांचे सैनिक आहोत. जर चांगलं झालं, होय 100% कौतुक करू. हे बाबा यांनी सांगितलं महाराष्ट्रातील सर्व माझ्या बहिणींना उत्तम पैसे मिळतात दर महिन्याला, सर्व भावांना 10,000 रुपये मिळतात. पण हे झालं तर हे होणार आहे का विचार तुम्ही करा. 8 लाख कोटीचं कर्ज असताना, बरोबर आहे का चूक आहे? त्या घोषणा असतात. हो, आम्ही नेहमीच करतो. हो हो, कॉन्ट्रास्टिंग भूमिका नाही आहे. तुमच्या लक्षात नाही आलं. जर तुम्ही चांगलं केलं कुठलीही गोष्ट, 370 रद्द झाला
आम्ही कौतुक करू. CA-NRC तुम्ही केलं आम्ही कौतुक करू. तसं घोषणा केलीत ना, देर इज अ डिस्टन्स बिटवीन कप अँड लिप. चहाचा आपण पिताना जो चहाचा कप आहे आणि आपण पितो त्यात अंतर आहे. त्यामुळे घोषणा केलीत, घोषणा कशी आहे, घोषणा छान आहे, आता आम्हाला इम्प्लिमेंटेशन दाखवा. ते जर इम्प्लिमेंटेशन झालं नाही तर टीका 100% होणार आणि ते होऊ शकत नाही. मी त्यांना फक्त प्रश्नाचं उत्तर दिलं की मनसेची भूमिका काय असते. जर खरोखर चांगलं केलं तर आम्ही कौतुक करू ना, विरोधाला विरोध नाही करणार. पण नुसतीच घोषणा झाली आणि जर काही घडलं नाही तर 100% त्या योजनेवरती टीका होणारच ना. कळलं का? ही भूमिका आहे. सर मगाशी त्या प्रश्न जोडून की पाठिंब्याच्या गोष्टी 2014ला आय थिंक पाठिंबा दिला होता पंतप्रधान नरेंद्र मोदींना. 2019ला विरोध म्हणजे लावण्याचा व्हिडिओ कन्सेप्ट घेऊन रावसाहेब आले. नंतर 2024ला पाठिंबा दिला. म्हणजे मधल्या काळामध्ये तुम्ही सांगा नोटबंदी इतर काही गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या हिताच्या नव्हत्या अशा सरकारकडून घडल्या. असं असताना पण पाठिंबा देणं आणि नंतर कुठेतरी परत स्वबळाची भूमिका घेणं ह्याच्यात मतदार कन्फ्युजिंग होत नाही. नाही कन्फ्यूज नाही, कन्फ्यूज केलं जातं त्यांना विरोधकांकडून. कसं असतं, स्वतः जे कन्फ्यूज करतायत ना लोक, त्यांच्या भूमिका लोकांपर्यंत आम्ही आता पोहोचवणार आहोत की ह्यांनी कशा प्रकारे कन्फ्यूज केलं आहे. आम्ही ह्यांना पाडतो हे सांगून त्यांनी लोकांकडनं मतदान घेतलं आहे युतीमध्ये जाऊन. बरोबर बोलतोय का चूक बोलतोय? आणि जे पडलेत त्यांच्यावर जाऊन सत्तेत बसले होते 2.5 वर्षाकरता. आणि राजसाहेबांच्या भूमिका ज्या होत्या त्याचं मला वाटतं मी सविस्तर उत्तर मगाशी मी तुम्हाला दिलं की पाठिंबा का दिला होता 14 साली. तर तेव्हा जी देशाची परिस्थिती होती तेव्हा असं वाटलं होतं ह्या देशात पहिल्यांदा राजसाहेब ठाकरे बोलले होते की ह्या देशाचे पंतप्रधान मोदी हवेत. त्याच्यानंतर ज्या अपेक्षा होत्या त्या राजसाहेबांच्या दृष्टीने पूर्ण झाल्या नाहीत, ज्या जनतेच्या हिताच्या असायला पाहिजे होत्या. म्हणून हा एकमेव नेता आहे जो स्पष्ट वक्ता आहे, जो पारदर्शक आहे आणि खरा आहे. कारण खुर्ची करता नाही आहेत ते समाजाकरता आणि जनतेकरता आहे. अलग अलग. म्हणून 19ला त्यांनी ते मुद्दे मांडले की नाही हे असं असं घडलेलं आहे. आणि म्हणून इतकं होऊन सुद्धा परत जेव्हा पाठिंबा द्यायचा होता तेव्हा आत्ता जे कडबोळं वाटलं, कळलं का, तेव्हा त्यांनी सांगितलं काही लपून जाऊन किंवा आधी मी आता कुठल्याही प्रकारे युतीचा कटोरा घेऊन जाणार नाही. आम्ही गोरेगावला भाषण ऐकलं होतं, कळलं का? बघा काढून तुम्ही भाषण मुंबईचं गोरेगाव, की आता जे लढीन ते स्वबळावरतीच. तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारा हे घडलं होतं की नव्हतं घडलं. म्हणजे हे सगळं चालतं, हे सगळं लोकांना, हे सगळं इतरांना चालतं. प्रश्न मनसेला विचारताय, ॲडजस्टमेंट कोणी केल्यात सत्तेकरता. आणि आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तम उत्तर आहे. फक्त दुर्दैवाने आम्ही महाराष्ट्र सैनिक सामान्य जनतेपर्यंत पोचवायला ते कमी पडतोय. ते आता आम्ही पूर्ण ताकदीने पोचवणार आहे की आपल्या भूमिका काय होत्या आणि आत्ता जे सत्तेत आले ते कसे आले, त्यांनी कशा प्रकारे प्रतारणा केलेली आहे विचारांशी, हे आम्ही गट गण खालपर्यंत जाऊन प्रत्येकाला पोचवणार. त्याच्या त्याच्या काय म्हणतो आपण, त्याच्या नोट्स निघतील त्या लोकांपर्यंत पोचवल्या जातील. सर मनसे पोलीस तंदुरुस्त असले तर सगळं व्यवस्थित राहील असं अब्दुल सत्तार म्हणाले. ते म्हणाले, पोलीस तंदुरुस्त असलं तर सगळं व्यवस्थित राहील. प्रत्येक पोलीस स्टेशनला एक जिम द्यायला हवी. शिस्तबद्ध कार्यक्रम कसा घ्यावा ते पोलीस प्रशासनाकडून शिकावे. पोलीस अधीक्षक यांनी या मैदानावर 2 ठिकाणी कचऱ्याचे शेड बांधून त्या ठिकाणी भरती केली आहे. पाणी साचू नये म्हणून आपल्या शेजारी जिल्ह्यामध्ये कामं झाली आहेत. गंगापूर वैजापूर या भागामध्ये उद्घाटन होणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. पोलिसांना सक्षम करण्यासाठी सर्व नियुक्ती अशी वसाहत निर्माण करायची असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या कवायतीसाठी त्यांना आणि त्यांच्या मालकीचं करून द्यावं असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. बाईट अब्दुल सत्तार, पालकमंत्री. आहे त्यांची दुरावस्था झालेली आहे, त्याबद्दल काही चर्चा नाही. खरं म्हणजे त्याची आजच आमच्या सर्व अधिकाऱ्यांची सन्माननीय आयुक्त महोदय जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनच्या निजामकालीन ज्या इमारती आहे ते कशा देता येईल. ग्रामीण भागामध्ये आमचे या ठिकाणचे IG साहेब, मिश्रा साहेब आणि कलवानियाजी या दोघांच्या वतीने त्याला पूर्ण जे मागणी येतील त्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब लाडली बहीणची सुरुवात करण्यासाठी सिल्लोडमध्ये 2 तारखेला येऊ लागले. त्यानंतर त्यांच्याशी पूर्ण चर्चा करून आपल्या या जिल्ह्यामधल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सर्व अडीअडचणी देण्यासाठी जे निधी लागल त्याचीही मंजुरी देण्यात येईल. हे सर्व काम करण्यामध्ये शेवटी काम न संपणार आहे. जे एक काम केलं का दुसरा काम येतोय, दुसरं केलं तर बाकीच्या निजामकालीनच्या बद्दल तुम्ही जे बोलले ज्या इमारती असतील त्या पोलीस कॉलनी असतील त्यालाही दुरुस्ती करण्यात येईल. अशी सर्व व्यवस्था आम्ही करू लागतो. शहरामध्ये समजा पोलिसांचं प्रमाण कमी आहे ते वाढवण्यासाठी नाही, जितका जो काही कर्मचाऱ्यांच्या बद्दल किंवा अधिकाऱ्यांची जी कमतरता असेल
ती सन्माननीय SP साहेब, सन्माननीय CP साहेब हे जे देतील त्या पद्धतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून निश्चित त्या भरण्यासाठी तातडीने काय प्रयत्न करता येईल. पोलीस भरती चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे. आज मी 2-3 दिवसापासून पाहतोय का पोलीस कमिशनर साहेब त्यांच्या ठिकाणी जी भरती चालू आहे ती सर्व पारदर्शक पद्धतीने भरण्याचं काम चालू आहे.